हाय, स्वरूपा कॉर्नरमध्ये मी सर्वांचे स्वागत करत आहे. चला तर आता मी बनवते आहे चवळीची भाजी, पालेभाजी. बघा साफ करून घेतले आणि स्वच्छ धुवून 4-5 वेळा धुवून घेतले. आता इकडे बघा कांदा आहे, फोडणीसाठी कांदा, हिरवी मिरची आणि लसूण. आता कढई ठेवले, कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण. इकडे बघा कांदे 2 घेतले होते बारीक चिरून, ते आता ॲड करते. आता हा कांदा आपण लालसर होऊन देऊया. आता ह्या भाजीमध्ये बघा, पालेभाजीमध्ये कांद्याचं प्रमाण जरा जास्त टाकले की भाजी छान होते, मस्त लागते भाजी. आता कुठलीही पालेभाजी म्हणा किंवा मेथीची म्हणा, मस्त भाजीमध्ये कांदा असेल तर भाजीही छान होते. आता इकडे बघा भाजी मी थोडीशी अबडधोबड चिरून घेतलेली होती. त्यामध्ये मीठ थोडं आणि ठेचलेला लसूण छान अशी चुरून घेते. मस्त चुरल्याच्या नंतर भाजीला टेस्टही भारी येते. बघा अशा पालेभाज्या मी अशाच प्रकारे बनवते. प्रथम मीठ वगैरे टाकून आणि ठेचलेला लसूण अर्धा फोडणीमध्ये द्यायचा आणि अर्धा इथे 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि वरून बघा आता तेल टाकलेलं आणि छान अशी चुरून घेऊया आपण. आणि पावसाळ्यामध्ये भाज्या हा ओलसर असतात म्हणून छान अशा धुवून घ्यायच्या 4-5 वेळा पाण्यामध्ये, मस्त मीठ टाकून धुवा. आता इकडे बघा चुरून घेतलेली भाजी. आता हा कांदा लालसर झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. आता ही भाजी टाकते कांद्यामध्ये. मस्त अशी मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकण ठेवूया. बघा पटकन होते ही भाजी. बघा मस्त थोडा वेळ झाकण ठेवल्याच्या नंतर बघा पुन्हा मिक्स करून घेऊया. आता मी याच्यामध्ये मीठ नंतर ॲड करणार आहे, कारण मी प्रथम मीठ टाकले होते म्हणून अंदाज कळत नाही म्हणून. आणि पालेभाजी बघा थोडी असेल एक जोडी तरी पण ती एवढीशीच होते. चवळीची भाजी पण थोडी होते. बघा आता मस्त असं मीठ ॲड केलेलं आहे आणि छान पुन्हा मिक्स करते आणि थोडा वेळ परत झाकण ठेवते. बघा मस्त अशी चवळीची भाजी तयार आहे. बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चवळीची भाजी तयार.